मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद. मी वाणिज्य विभाग प्रमुख हर्षाली भरत कोठावदे. मी आपल्याला मार्केटिंग मॅनेजमेंट हा विषय शिकवते आहे. आज आपण त्याच्यामध्ये विपणन नियोजन हे बघणार आहोत. आता नियोजन म्हणजे काय? ती कोणतं काम कोणी, कसं, कुठे, केव्हा करावे, कधी करावे हे नियोजन आधीच ठरवित असते. म्हणजेच विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करणे हा केवळ एक तर्कसंगत दृष्टिकोन आहे. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच विपणन प्रक्रियेत नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य असते आणि विपणन नियोजन ही एक प्रक्रिया असून याद्वारे संपूर्ण विपणनाची उद्दिष्टे आणि व्यूहरचना व विविध क्रमांची आखणी करून उत्पादन प्रक्रिया कार्यान्वित करून पूर्वनिर्धारित उद्दिष्टे प्राप्त करून घेतली जातात. आता आपण विपणन नियोजनाची व्याख्या बघू. याच्यामध्ये विपणन नियोजनाची व्याख्या आहे की विपणन नियोजन म्हणजे विविध विपणन कार्याची तर्कशुद्ध मांडणी करणे, विपणन उद्दिष्ट तयार करणे आणि ती प्राप्त करण्यासाठी आराखडा तयार करणे होय. म्हणजेच काय की जे आपण कार्य करणार आहे त्याची मांडणी करायची आणि आपण जे काही विशिष्ट उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींचा आराखडा तयार करणे म्हणजेच काय विपणन नियोजन. तसंच विपणन नियोजनाची आपण अजून एक व्याख्या बघणार आहोत अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन याद्वारे. तर विपणन नियोजनाद्वारे विपणनाच्या विविध कृतीकरता उद्दिष्टांची रचना केली जाते व त्यानुसार ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या पायऱ्यांचा अवलंब केला जातो. म्हणजे जे काही आपण विशिष्ट उद्दिष्ट साध्य करायचं आहे, विशिष्ट उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्याच्यानुसार ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या पायऱ्यांचा अवलंब आपण त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजेच काय विपणन नियोजन हे केलं जातं. मग त्याच्यामध्ये कोणतं कार्य कोणी, केव्हा, कसं, कुठे, किती वेळात पूर्ण करायचे या सगळ्यांच्या माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. आता आपण विपणन नियोजनाची व्याप्ती बघतोय. आता विपणन नियोजनाची व्याप्ती विपणन नियोजन करत असताना विविध व्यावसायिक विपणन कृती करता महत्त्वाची मानली जाणारी क्रिया असून विपणन नियोजनाची व्याप्ती ही पुढील घटकांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वस्तू उत्पादन करण्याचा निर्णय. आता प्रत्येक व्यवसायाला वस्तू उत्पादन करताना प्रत्येक उत्पादनाच्या प्रक्रियेवर कच्च्या मालाची गरज आणि निर्माण होणाऱ्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असते. म्हणजेच आपण जेव्हा एखादं कार्य करत असतो आणि प्रत्येक व्यवसायाला जेव्हा वस्तूचं उत्पादन करायचं असेल तेव्हा ते उत्पादन करण्यासाठी त्यांना कच्च्या मालाची गरज असते आणि कच्च्या मालाची गरज भासल्यानंतर ते उत्पादन कसं तयार होतं आहे याच्याकडे त्यांना लक्ष केंद्रित करावं लागतं. मग उच्च व्यवस्थापकाने सुद्धा उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केलं तरच वस्तूचे उत्पादन वेगाने होऊन बाजारपेठेत त्या उत्पादनाची ओळख निर्माण करून देता येते व त्यामुळे धोका कमी होतो. तसंच विपणनाच्या व्याप्तीमध्ये दुसरा पॉईंट आहे स्पर्धात्मक नियोजन. आता स्पर्धात्मक नियोजन म्हणजे बघा ही जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू आणतोय किंवा नवीन वस्तूचा बाजारपेठेमध्ये प्रवेश होताना वस्तू व सेवांचे उत्पादन याचा विचार करूनच स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्याच्यानुसार कामकाज करावे लागतं. कारण एकच प्रकारच्या म्हणजे अनेक प्रकारच्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. मग आपण आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण बाजारपेठेमध्ये कसं टिकून राहू याचं तिथे आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं. मग याच्यामध्ये नियोजनकर्त्याने स्पर्धेचं स्वरूप, ग्राहकांची विकत घेण्याची क्षमता, त्यांना देण्यात येणारी सूट, सवलत इत्यादीचा विचार होणं गरजेचं आहे. तसंच विपणन नियोजनाच्या व्याप्तीमध्ये पुढचा पॉईंट येतोय शासकीय धोरणे. आता जेव्हा विपणन नियोजन हे शासकीय धोरणे
आणि राष्ट्रीय नियोजनाशी सुसंगत असणे हे देखील गरजेचे असते. कारण सरकारचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे शासकीय धोरण होय. कारण की प्रत्येक व्यवसायाकडे बघताना शासकीय नजरेनेच बघितलं जातं. म्हणजेच मग काय, सरकार परकीय गुंतवणुकीस जास्तीत जास्त प्रोत्साहन देत असेल तर संस्थेने किंवा व्यावसायिकाने नियोजन करून परकीय संस्थांबरोबर एकमताने स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देणं गरजेचं असतं. म्हणजेच जेव्हा आपण विपणन नियोजनाचा कार्यक्रम आखतो तेव्हा शासकीय धोरणांचा विचार करणं देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर विपणन नियोजनाचा पुढचा पॉईंट आहे साधनांचे वाटप. आता विपणन नियोजनामध्ये साधनांचं वाटप म्हणजेच काय की त्यामध्ये कच्चा माल, तंत्रज्ञान, मानवी साधने यांचा वापर योग्य पद्धतीने करून विपणन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात व याचे नियोजन व्यवसायासाठी अधिक फलदायी ठरते. कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर कच्च्या मालाची गरज आहे. तसंच कच्चा माल असून चालत नाही, तर ते वस्तू उत्पादित करण्यासाठी जे तंत्रज्ञान असलं पाहिजे ते देखील आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबरच जे काही मानवी घटक आहे म्हणजे मानव या व्यक्ती घटक हा देखील विचारात घेऊन उत्पादन केलं जातं आणि त्याच्यानुसारच विपणन नियोजनाची प्रक्रियाही पूर्ण होत असते. त्याच्यानंतर विपणन नियोजनाच्या व्याप्तीचा पुढचा पॉईंट आहे व्यवसाय विकास आणि विस्तार. व्यवसायाचा संपूर्ण विकास होण्यासाठी स्पर्धेला तोंड देता येणे, वेळच्या वेळी केलेल्या चुकांवर मात करणे, नवनवीन योजनांवर भर देणे आणि त्रुटींमधील दोष दुरुस्त करून नवीन संघटनेचा विकास आणि धोक्यांना सामोरे जाण्यास सज्ज होणे म्हणजेच व्यवसाय संस्थेचा विकास आणि विस्तार करणे होय. म्हणजेच विपणन नियोजनामध्ये व्यवसाय संस्थेचा विकास आणि विस्तार याच्यावर देखील भर देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू की विपणन नियोजनाचे घटक. आता जेव्हा विपणन नियोजन केलं जातं म्हणजेच की नियोजनकर्त्यांची कल्पनाशक्ती आणि कल्पक दृष्टी हे नियोजन हे एक उदाहरण आहे. म्हणजेच कसं की जेव्हा नियोजन केलेलं असेल तर त्याच्यामुळे व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते. व्यवस्थापक भविष्यात होणारे बदल, धोके आणि बदलते वातावरण याच्याकडे बघत असतो आणि विपणन आराखड्याचे हे घटक प्रत्येक कंपनीचे भिन्न असल्याचे दिसून येते आणि याच्यामुळे विपणन आराखड्याचे धोरण हे लिखित आहे किंवा नाही, उत्पादनांची श्रेणी आणि उत्पादनाचा पोर्टफोलिओ या आधारावर ते बदलतात. मग विपणन नियोजनाचे घटक हे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे सारांश. सारांश म्हणजे काय की प्रत्येक व्यवसायाच्या विपणन आराखड्याच्या कार्यकारी सारांशाद्वारे विपणन नियोजनाच्या प्रमुख घटकांसंदर्भात माहिती दिली जाते. यामध्ये विपणन करण्यात येणारे उत्पादन, उत्पादनाचे बाजारातील स्थान या घटकांवर विशेष भर दिला जातो. त्याच्यानंतर विपणन नियोजनाचा पुढचा घटक आहे उद्दिष्टे. विपणन नियोजन करत असतानाच किंवा विपणन नियोजनाचा आराखडा तयार करत असतानाच व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांची रचना व आखणी करणे ही या प्रक्रियेतील पहिली पायरी असून व्यावसायिक स्तरावर काय प्राप्त करायचे आहे या संदर्भात आखलेल्या धोरणाचे विस्तृत विवेचन या घटकामध्ये केले जाते. म्हणजेच व्यवसायाची उद्दिष्टे ही वरिष्ठ व्यवस्थापकाकडून निश्चित करण्यात येतात व ती विपणन विभागाकडे पाठवली जातात. मग या उद्दिष्टांचा विचार करूनच विपणन नियोजन हे केलं जातं. तसंच पुढचा घटक आहे अंदाजपत्रक. आता अंदाजपत्रक हे काय आहे की प्रत्येक व्यवसाय संस्थेचा अंदाजपत्रक हा एक आधारस्तंभ असतो. म्हणजेच अंदाजपत्रकानुसारच कंपनीचं कामकाज हे चालत असतं. कारण कंपनीजवळ उपलब्ध संसाधने आणि विपणन नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक संसाधने,
तांत्रिक प्रक्रिया इत्यादी खर्चाचा ताळमेळ या अंदाजपत्रकामध्ये बसवला जातो व भविष्यकाळाबद्दलचा अचूक अंदाज घेण्यासाठी पूर्वीचा अनुभव हा भविष्यकालीन परिस्थितीबद्दलचे ज्ञान करून देतो. तसंच विपणन नियोजनाचा पुढचा घटक आहे अंमलबजावणी. अंमलबजावणी हे विपणन नियोजनाप्रमाणे व आखलेल्या कृतीप्रमाणे होते आहे की नाही हे याच्यामध्ये बघितलं जातं. म्हणजेच की प्रत्येक कामाची अंमलबजावणी ही विपणन नियोजनाप्रमाणे केली जाते आहे का नाही हे बघितलं जाते. की जो विपणन नियोजनाचा कृती आराखडा तयार केलेला आहे आणि या आराखड्यामध्ये या घटकामध्ये जे काही घटक समाविष्ट केलेले आहे त्या विशिष्ट कृती कंपनीच्या कोणत्या विभाग किंवा कोणत्या व्यक्तींनी पार पाडायची आहे याचे स्पष्ट वर्णन त्याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर विपणन नियोजनाचा पुढचा घटक आहे कार्यपद्धती. विपणन आराखडा राबवताना नक्की काय करणं गरजेचं आहे, काय आवश्यक आहे आणि कोणत्या संसाधनांच्या आधारे विपणन आराखड्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकते हे निश्चित करणं फायदेशीर असतं. विपणन कृतीची अंमलबजावणी करण्याकरता कार्यपद्धतीद्वारे मार्गदर्शन व सूचना दिल्या जातात. सक्षम विपणन पद्धतीद्वारे व्यवसायाच्या विपणन किंवा उत्पादन किंवा सेवांच्या विक्रीत वाढ दिसून येते. ही कार्यपद्धती प्रभावी ठरते. म्हणजेच आपण विपणन नियोजनाप्रमाणे काम करतो आहे का किंवा हे विपणन आराखडा जो काही तयार केलेला आहे तो राबवताना काय करणे आवश्यक आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली जाऊ शकते याची प्रभावी कार्यपद्धती आपल्याला ठरवता येते. आणि विपणन नियोजनाचा शेवटचा घटक आहे आकडेवारी. आता व्यवसाय संघटनेच्या विक्री कामगिरीवर पडलेला प्रभाव, विपणन कृतीची अंमलबजावणी या सर्व घटकांचे मूल्यमापन शेवटी आकडेवारी किंवा प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुराव्यांच्या संदर्भातच दिली जाते. म्हणजेच विपणन आराखड्यात आकडेवारी म्हणजेच नफा किंवा तोटा दिसून येते. मग अशा प्रकारे आपल्याला नियोजन करताना या घटकांचा आधार घ्यावाच लागतो आणि विपणन नियोजनामध्ये जे काही घटक समाविष्ट आहे त्यांची कृती आराखड्याप्रमाणे होते आहे का नाही, विपणन नियोजनाचं कार्य व्यवस्थितरित्या होतं आहे का नाही याचा अभ्यास तिथे केला जातो. ठीक आहे, थँक्यू.